भाजप आमदार पराग अळवणींच्या मुलीच्या लग्नात उद्धव ठाकरे आणि मंत्री चंद्रकांत पाटलांची भेट, एकमेकांशी हसत खेळत गप्पा। ठाकरेंसमोरच मिलिंद नार्वेकर आणि चंद्रकांत पाटलांमध्ये युतीची चर्चा। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी सुप्रिया सुळे आणि सुरेश धस यांनी दिला नैतिकतेचा दाखला, तर दोषी वाटत असेल तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी आपला राजीनामा मागावा, धनंजय मुंडे यांचं प्रत्युत्तर। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा चेंडू अजित पवारांनी फडणवीसांकडे टोलावला। दमान यांनी दिलेली मुंडेंबाबतची कागदपत्र मुख्यमंत्र्यांकडे दिल्याचं राष्ट्रवादीच्या बैठकीत केलं स्पष्ट। धनंजय मुंडे बीडचे पालकमंत्री असताना 73 कोटी 36 लाखांची बोगस बिलं उचलली गेली। भाजप आमदार सुरेश धस यांचा गंभीर आरोप, 14 कोटींची बिलं आकानं उचलल्याचा दावा। एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात भाजपचे गणेश नाईक घेणार जनता दरबार, लोकांना भेटण्यासाठी महायुतीत कुणाला अटकाव नाही, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। बावनकुळेंकडून नाईकांचं समर्थन। सरपंच हत्या प्रकरणावरून लक्ष हटू नये म्हणून मनोज जरांगे उद्या दुपारी उपोषण मागे घेणार, तर इथून पुढे उपोषणाची लढाई बंद करण्याचीही शक्यता। मराठा आरक्षणाची मुंबई उच्च न्यायालयात नव्यानं होणार सुनावणी, सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात मराठा आरक्षण कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकेवर पुन्हा सुनावणी। दहावी बारावीच्या परीक्षेला बुरखा घालून प्रवेश नको, कॉपीचं प्रमाण वाढण्याची शक्यता व्यक्त करत नितेश राणेंचं शिक्षण मंत्री दादा भुसेंना पत्र। गोविंद पानसरेंच्या हत्या प्रकरणातील आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन, खटला लवकर निकाली लागण्याची शक्यता नसल्यानं आरोपींना जामीन, कोर्टाचा निर्वाळा। पुण्याच्या सिंहगड रोड परिसरात जीबीएस बाधित महिलेचा मृत्यू, जीबीएसच्या रुग्णांची संख्या 127 झाली। प्रयागराजमधल्या कुंभमेळ्यात मध्यरात्री चेंगराचेंगरी, मृतांचा आकडा 30 वर, 25 जणांची ओळख पटली, घटनेची न्यायालयीन चौकशी होणार। मुंबईच्या विकासासाठी परिवहन विभागाचे मोठे निर्णय, 5 वर्षात वॉटर ट्रान्सपोर्ट वाढवणार, तर पुढील 2 महिन्यात रॅपिडो बाईक सर्व्हिस सुरू करणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।